भक्त हो, बुधवारपासून 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे. काल 14 डिसेंबरला पहिला मार्गशीर्ष गुरुवार होता. तुम्ही पूजा वगैरे उपवास केला असेल, पण बऱ्याच जणांना नियमाबाबत काही प्रश्न होते, कमेंट्स होत्या आणि मी ही माहिती आधी शेअर करू शकले नाही. कारण आपल्या स्वामी महाराजांच्या सप्ताहानिमित्त काही सेवा सुरू केलेल्या आहेत. दत्त जयंती विशेष सेवा आहेत, त्या तुम्हीसुद्धा केल्या असतील. तर यापुढील जे 4 गुरुवार आहेत मार्गशीर्षमधील, तर तुम्हाला या माहितीचा नक्कीच उपयोग होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. तर भक्त हो, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रताला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात पुष्कळ महिला महालक्ष्मीचे गुरुवार व्रत करतात. त्याचबरोबर तुम्ही या दिवशी महालक्ष्मी व्यतिरिक्त कोणत्या देवाची गुरुवारी विशेष सेवा करू शकता? तर ज्यांना महालक्ष्मी व्रत आधीचे आहे किंवा नव्याने सुरुवात करायची आहे, तर तुम्ही कोणते नियम पाळावेत? दर गुरुवारी तुम्ही कोणती कामे करावीत, कोणती कामे प्रकर्षाने टाळावीत? पूजेबाबतचे काही नियम, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पहा. माहिती ऐकत असताना कमेंट्समध्ये श्री महालक्ष्मी नमोस्तुते असे लिहा. भक्त हो, मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांच्या आवडीचा महिना आहे. या महिन्यामध्ये देवी महालक्ष्मीसोबत भगवान श्रीहरींची पूजा केली जाते. मार्गशीर्ष गुरुवारी श्री गुरुदत्त महाराजांची, श्री स्वामी समर्थ माऊलींची विशेष पूजा करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि आपल्या स्वामी परिवारातील प्रत्येक भक्ताला हे माहीत आहे की वार हा आपल्या श्री गुरुदत्त स्वामी समर्थ महाराजांचा वार आहे आणि आपल्या सर्वांचा सुद्धा आवडीचा वार आहे. या वाराचं महत्त्वच खूप वेगळं आहे. तर मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी काही नियम पाळायचे आहेत. तर सर्वप्रथम ज्यांना नवीन गुरुवार व्रत सुरू करायचे आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अवश्य हे व्रत करा. स्वतः मी लग्नाआधीपासून सुरू केलेले आहे. आजही हे व्रत सुरूच आहे. मनोभावे सेवा केल्याने महालक्ष्मी माता तुम्हाला कशाचीही कमी पडू देणार नाही. तर तुमच्या या व्रतासाठी तुम्हाला शुभेच्छा. हे तुमचं व्रत निर्विघ्नपणे पार पडावे, तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा देवी महालक्ष्मीने पूर्ण कराव्यात, हीच देवी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करते. भक्त हो, स्टेप बाय स्टेप आपण सविस्तर माहिती पाहू. कालच पहिला गुरुवार होता, तर इथे मी त्याचीच पूजा मांडणी केलेली आहे आणि तुम्हाला जर याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नंतर शेअर करेल. कारण बऱ्याच जणांना मांडणी माहीत असते पण त्यामध्ये काही चुका होतात. हे तर तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता यापुढील प्रत्येक गुरुवारी हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत. भक्त हो, 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आपण दिवाळीनंतर या मार्गशीर्ष महिन्याची खूप आतुरतेने वाट पाहत असतो. कारण या महिन्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवार हे व्रत आहे. या व्यतिरिक्त आपल्या सर्वांच्या आवडीचा दिवस असतो श्री गुरुदत्तात्रयांची जयंती आणि या उत्सवाची प्रत्येक स्वामी भक्त अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. जे जे रंजलेले आहेत, गांजलेले आहेत त्यांच्यासाठी दत्त जयंती म्हणजे पर्वणी आहे. या मुहूर्तावरती जर तुम्ही गुरुचरित्र पारायण केले तर तुमच्या जीवनातील असंख्य दुःख कमी होतात. हा खूप भाविकांचा अनुभव आहे. तर भक्त हो, प्रत्येकजण आपल्या सुखी संसारासाठी खूप धडपड करत असतो, व्रतवैकल्य करत असतात. यामध्येच आपल्या घरामध्ये जर सतत दुःख असेल, वादविवाद असतील, समाधान शांती नसेल तर मग आपल्याला सुद्धा अशा घरामध्ये अस्वस्थता जाणवते आणि अर्थातच आपण दुःखी असतो. आपल्या घरामध्ये सतत आनंदी वातावरण असावे, आपण सर्वजण अगदी सुखसमाधानात गुण्यागोविंदाने घरात राहावे असा प्रत्येकाचा एक प्रयत्न असतो. त्यासाठीच आपल्याला हे श्री महालक्ष्मी देवीचं व्रत करायचं असतं. या व्रतामुळे तुमच्या घरातील जे दुःख आहे, दरिद्रता आहे ती बाहेर निघून जाईल. तुमच्या घरामध्ये सुख, समाधान, चांगलं आरोग्य लाभेल, संतती संपत्तीमध्ये वाढ होईल. हे असं महालक्ष्मीचं व्रत जे जे भक्त करतील त्यांच्या मनातील मनोकामना निश्चित देवी महालक्ष्मी पूर्ण करते. आणि याआधीसुद्धा ज्यांनी केलेलं आहे त्यांचेसुद्धा खूप छान अनुभव आहे. जर तुम्ही याआधी केलेलं असेल तर नक्की तुमचा अनुभव शेअर करा. कारण देवी महालक्ष्मी तिची सेवा जर केली तर ती कोणत्याच भक्ताचं रिकामा हात ठेवत नाही. त्याच्या पदरामध्ये काही ना काही त्याला पुण्य देतेच किंवा त्याला काही ना काही फळ हे देतेच.
तर भक्त हो, आता यानंतरचा दुसरा गुरुवार आहे 29 डिसेंबरला, तिसरा गुरुवार आहे 28 डिसेंबरला, चौथा गुरुवार आहे 4 जानेवारीला आणि पाचवा गुरुवार आहे 11 जानेवारीला. तर या दिवशी अमावस्या पण आहे. तर हा उपवाससुद्धा करायचा आहे, पूजा मांडणी करायची आहे. पण आता उद्यापन करायचं का, हा जर तुम्हाला प्रश्न भेडसावत असेल, पडला असेल, तर कमेंटद्वारे सांगा. आपण पुढच्या व्हिडिओत त्याची माहिती पाहू. अजून त्याला खूप अवधी आहे. तर भक्त हो, कालचा गुरुवार पहिला होता आणि पहिल्याच गुरुवारी कमेंट होत्या आपल्या आधीच्या व्हिडिओंना की आम्हाला पहिल्याच गुरुवारी सूतक पडलेलं आहे, म्हणजे सूतक आहे, उपवास आम्ही करावा का. तर मी कमेंटद्वारे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे आणि काही ताईंना मासिक धर्मसुद्धा आलेला आहे. तर मग तुम्ही दुसरा गुरुवार जो आहे तोच तुमचा पहिला गुरुवार असेल, म्हणजे उपवास तुम्ही पहिल्या गुरुवारी केलेला आहे, पण पूजा मांडणी तुमची दुसऱ्या गुरुवारीच प्रथम येणार आहे. तर सर्वांनी आता दुसऱ्या गुरुवारपासून हे नियम पाळा. जरी तुम्ही काल पाळले असतील, ज्यांना माहीत आहे तर खूप चांगलं आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांनी या पुढील गुरुवारपासून हे नियम पाळावे. कारण आपल्याला महालक्ष्मी देवीची आपल्या घरामध्ये विधिवत पूजा करायची आहे, पूजा मांडणी करायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये देवी महालक्ष्मीचं वास्तव्य कायम टिकून राहील. यासाठी आपल्याला मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी तिची मनोभावे सेवा करायची आहे आणि तिचं स्थान कायम आपल्या घरामध्ये टिकून ठेवायचं आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समाधान आनंद राहील, कायम भरभराटी होईल आणि आपल्या मुलाबाळांनासुद्धा चांगलं आरोग्य लाभेल. तर पहिल्या गुरुवारपासून आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे. सर्वप्रथम पहिला गुरुवार आता झालेला आहे, पण यापुढील जे जे गुरुवार आहेत त्या गुरुवारच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि अवश्य महिलांनी असेच करा. कारण काय होतं, आपल्याला पूजा वगैरे करायची असते, व्रताची मांडणी करायची असते आणि मग उशिरा उठल्यानंतर कोणत्याच गोष्टी मनासारख्या होत नाहीत, आपली चिडचिड होते. सर्वप्रथम तर या दिवशी आपल्याला सर्व सेवा शांत राहून मनोभावे करायच्या आहेत, चिडचिड न करता. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती उठा, स्नान करा. आता आंघोळ करताना बऱ्याचशा महिलांना केस धुण्याची सवय आहे, म्हणजेच आपण कुठलंही व्रत वैकल्य करू तर आपण केस धुतो. आता एरवीवारी काही नाही, म्हणजे कुठला नियम नाही केस धुण्याबाबत, पण गुरुवारच्या दिवशी महिलांनी केस धुवू नयेत. कारण जे काही आपण लक्ष्मी प्राप्ती केलेली आहे, देवी महालक्ष्मीची बृहस्पतीची आपल्यावरती कृपा असते, त्यामुळे आपल्याला या दिवशी केस धुवायचे नाहीत. आणि जर तुम्हाला चौथा दिवस असेल मासिक धर्माचा किंवा मग पाचवा असेल तर त्या दिवशी आपल्याला केस धुवायचे असतात. कारण नाहून धुवून आपण पूजा वगैरे करतो आणि याला महत्त्व आहे. शास्त्रातसुद्धा आपल्याला चौथ्या पाचव्या दिवशी केस धुणं हे कंपल्सरी असतं, एक तो नियमच आहे. मग तुम्हाला अशा वेळी केस धुवायचे आहेत तर मग तुम्ही त्या केस धुण्याच्या पाण्यात थोडीशी हळद घाला आणि जी अंघोळ, ज्यांना फक्त केस धुवायचे नाहीत अंघोळ करायचे आहेत, अशा ताईंनी अंघोळीच्या पाण्यातसुद्धा हळदी घालूनच अंघोळ करा. आता हे झालं तुमचं केस धुण्याबाबत किंवा सकाळच्या अंघोळीबद्दलचा नियम. यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. हा नियम तुम्हाला दर गुरुवारी करायचाच आहे. आता तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी जर तुमच्याकडे बाग असेल तर त्या ठिकाणी उभे राहून तुम्ही एखाद्या झाडामध्ये हे सूर्याकडे पाहून अर्घ्य द्या, किंवा नसेल शक्य टेरेसवरती द्या, अशा जागेवरती द्या. अर्घ्य दिल्यानंतर जे पाणी आहे खाली पडलेलं त्या पाण्याला आपल्याला ओलांडायचं नाही आहे, म्हणजे त्या पाण्यावरून आपल्याला पुन्हा जायचं नाही आहे. अशा एखाद्या बॅक म्हणजे साईडलाच द्या, ज्या ठिकाणी आपण त्या दिवसभर जाणार नाही आहोत. आणि नंतर गेलं तरी चालेल, कारण एक दिवसामध्ये पाणी उन्हाने सुकलं जाईल, मग पुन्हा आपण गेलो तरी काही हरकत नाही. आता यानंतर तुम्हाला पुढचा नियम आहे, या दिवशी घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे. एक आठवडाभर आपल्या घरामध्ये कोणीही येते जाते, येणं जाणं असतंच आणि मग कोण कसं येतं आपल्याला माहीत नसते, त्यामुळे आपल्याकडून सुद्धा कदाचित विटाळ इकडे तिकडे कालवला जातो. त्यामुळे आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्या. त्याचबरोबर सकाळी महिलांनी आपला उंबरठा स्वच्छ गोमूत्र आणि शुद्ध पाण्याने पुसून घ्यायचा आहे. आता या दिवशी ज्या ताईंना शक्य होईल त्यांनी आवर्जून अवश्य उंबरठा लेपन करा, जे मी काल स्वतः केलं, पण मी इथे नाही व्हिडिओ तो घेऊ शकले. तर
गुरुवारी विशेष उंबरठा लेपन कसं करायचं, ज्यांना माहीत नाही त्यांनी कमेंट करून सांगा. मी नक्कीच तुम्हाला दुसरा आता पुढचा गुरुवार आहे त्या आधीच व्हिडिओ शेअर करेल. तर आता वेळेअभावी शक्य नसेल, लहान मुले असतात किंवा घाई असते, तर अशा ताईंनी उंबरठा लेपन नाही केलं तरी चालेल. फक्त उंबऱ्याला हळदी कुंकू लावून धूपदीप दाखवा आणि एखादं फूल ठेवा. आता हळदी कुंकू वाहताना मधोमध वाहू नका. साईडनी तुम्ही जे प्रवेशद्वार असतं त्या प्रवेशद्वाराला एकदम उंबऱ्याला चिटकून हळदी कुंकू लावून घ्या भिंतीच्या कडेने, म्हणजेच त्यावरती कोणाचा पाय पडणार नाही. फूल ठेवताना सुद्धा अशाच भिंतीच्या साईडने ठेवा, म्हणजे त्यावरून कोणी ओलांडून जाणार नाही. आणि दिवा वगैरे ओवाळून साईडला ठेवा. त्याचबरोबर तुम्हाला सकाळी सकाळी एक अजून काम करायचं आहे. देवी लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होणार आहे. तर एक पाण्याने भरलेली बकेट तुम्हाला प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायची आहे. त्यामध्ये तुम्हाला थोड्याशा फुलांच्या पाकळ्या, गोमूत्र टाकायचं आहे आणि कडुलिंबाची पानेसुद्धा यामध्ये तुम्हाला घालून घ्यायची आहेत. कारण आपण आपल्या घरामध्ये शुभ कार्य असेल, जर कोणी अतिथी येणार असेल तर त्यांच्या स्वागतासाठी पाणी ठेवतो, पाय धुण्यासाठी. तर मग देवी येणार आहे त्यासाठी हे ज्यांना जमेल त्यांनी करा, नाही केलं तरी काही हरकत नाही. आणि प्रवेशद्वाराच्या दोनही साईडनी हळदीने तुम्हाला थोडंसं सारवून घ्यायचं आहे. आता जे उंबरठा लेपन करतील त्यांनी उंबरठा लेपन केलं की लगेच करा, आणि ज्यांनी नाही करायचं ज्यांना तरीसुद्धा त्यांनी थोडीशी हळदीची पेस्ट करा. आता हे का करायचं, कारण गावाकडे किंवा मग ग्रामीण भागामध्ये आपण सुद्धा लहानपणापासून हे पाहत आलेलो आहोत. तुम्ही सुद्धा पाहिलं असेल की गावी लोक सकाळी सकाळीच आपली आई आजी झाडून घेतात आणि शेणाचा सडा मारतात किंवा शेणाने सारवून घेतात. त्यावरती सुंदर अशी तुळशी वृंदावनाभोवती म्हणा किंवा दारासमोर म्हणा रांगोळी काढलेली असते आणि पंती वगैरे तुळशी वृंदावनामध्ये लावलेली असते. तर यामुळे खरंच प्रसन्न वाटतं. आणि आता हे आपल्याला करणं शक्य नाही, कारण शहरामध्ये शेण उपलब्ध होत नाही. शेण उपलब्ध असेल तर कोणी फ्लॅटमध्ये राहतं किंवा कोणाच्या घरासमोर सारण्याची सोय नसते. त्यामुळे आपल्याला स्वतःच्या उंबऱ्याच्या समोर प्रवेशद्वाराच्या बाहेरून तुम्हाला अगदी गोल आकारामध्ये, आपल्या तळहाता एवढंच गोल आकारामध्ये हळदीच्या पेस्टने तुम्हाला सारून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्यावरती तुम्हाला 2 पंत्या किंवा 2 दिवे लावून घ्यायचे आहेत. पंती लावली तर पंतीचं तोंड तुम्हाला घराच्या बाहेर करायचं आहे. आणि मग तुमचा दरवाजा कुठे का असेना, बऱ्याच जणांचे दरवाजे दक्षिणेकडे सुद्धा तोंड करून असतात, तर तिकडे जरी असेल तरी काही हरकत नाही. आणि जे आपण सारून घेतलेलं आहे त्यावरती पंती ठेवायची. त्यामध्ये आपल्याला लांब वाद घालायचे आहे, डबल पदरी. एक पदरी घालू नका, तुम्हाला डबल पदरी वाद घालायची आहे आणि देवीचं स्वागत करायचं आहे. म्हणून त्या वातींची दिशा घराच्या बाहेर असावी, म्हणजे देवी आतमध्ये येत आहे आणि तिचं आपण स्वागत ओवाळून करत आहोत. त्यामुळे ज्योत इथे सुद्धा मी जी ज्योत लावलेली आहे, जशा पद्धतीने मी तिचं तोंड केलेलं आहे असंच आपल्याला बाहेरच्या दिशेने तोंड करायचं आहे. आणि त्यानंतर जो उंबरा आहे त्यावरती आपल्याला न चुकता लक्ष्मीचे पाऊल दोनही साईडने काढून घ्यायचे आहेत. तर लक्ष्मी पाऊल काढताना ज्या पाऊलखुणा आहेत त्या घरामध्ये प्रवेश करता आहेत याच दिशेने काढायच्या आहेत. आणि तसंच आपण दररोजसुद्धा त्या तशाच काढतो. ज्या ताई काढत नसतील त्यांच्यासाठी तर तुम्ही हळदी कुंकुवाचे लक्ष्मी पाऊल काढू शकता किंवा रांगोळीचे काढू शकता किंवा लाल पिवळ्या रांगोळीच्या कलरने सुद्धा काढू शकता. तर हे झाले आपले प्रवेशद्वाराबद्दलचे नियम, जे आपण बाहेरूनच देवीचं आगमन स्वागत करत आहोत या. आणि त्याचबरोबर आपल्याला सकाळी सकाळीच आपल्या तुळशीची सुद्धा विशेष पूजा करून घ्यायची आहे. तुळशीला सुद्धा आपल्याला या दिवशी छान तुळशीसमोर रांगोळी काढून घ्यायची आहे आणि तुळशीला दिवा वगैरे सकाळीच लावून घ्यायचा आहे. तुळशीची पूजा झाली, प्रवेशद्वाराची पूजा झाली, देवीचं आगमन करण्याची किंवा देवीच्या स्वागताची तयारी झाली. आता यानंतर आपल्याला घरामध्ये पूजा मांडणी जिथे करायची आहे त्यासाठी घर सकाळी सकाळीच आपलं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. फरशी पुसताना बऱ्याचदा महिलांना सवय असते की आज हा उपवास आहे, आज तो उपवास आहे, मग आपल्याला साफसफाई करायची आहे. तर विशेष गुरुवारी जास्तीची साफसफाई करू नका, फक्त फरशी वगैरे पुसून घ्या, कारण जास्तीच्या साफसफाईला तुम्ही आधीच तयारी करा. या दिवशी उपवास असतो, पूजा असते आणि मग आपण जर वेळ आपला साफसफाईमध्ये घातला तर मग आपल्याला जास्त
जास्त काम पडल्यामुळे चिडचिड होते आणि फक्त हा एक नियम महिलांनी पाळायचा आहे. आपली एका क्षणासाठी सुद्धा या दिवशी चिडचिड होऊ द्यायची नाही किंवा मानसिकता अजिबात ढळमळू द्यायची नाही. आपण थोडे दुःखी झालो, नाराज झालो, अस्वस्थ झालो हे अजिबात होऊ द्यायचं नाही. कारण तुम्ही जर असे झालात तर देवी तुमच्या घरी आलेली खरंच नाराज होऊन निघून जाईल आणि असे होऊ नये म्हणून हा महिलांनी नियम पाळावा. आपली फक्त थोड्यात थोडी जी सेवा आपल्याला जी साफसफाई करायची असते तेवढीच करावी. फरशी पुसताना हळद आणि मीठ घालूनच फरशी पुसून घ्या किंवा मग बुधवारी तुम्ही 5 वाजण्याच्या आतमध्ये पुसली तरीसुद्धा चालतं. पण या दिवशी आपण उपवास करतोय, व्रत करतोय, मग पुसली हळदीच्या पाण्याने तरी चालेल. गोमूत्र घरभर शिंपडून घ्या. त्यानंतर पूजा मांडणी ज्या ठिकाणी करायची आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला चौरंग स्वच्छ पुसून त्यावरती एखादा नवीन कपडा अंथरून पूजा मांडणी करायची आहे. आणि पूजा मांडणी करताना कशी करायची तर मी आधीसुद्धा सांगितलं. तुम्हाला माहिती हवी असेल तर मी शेअर करेल कशा पद्धतीने. पण आता पूजा मांडणीमध्ये आपण कलश स्थापन करतो. बरेचसे जण आता महालक्ष्मी देवींचे मुकुट असतात तर देवी सजवतात, तसंसुद्धा तुम्ही करू शकता. आणि जो आपण कलश ठेवतो त्याला तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे चेहरा म्हणून आणि त्यावरती मग तुम्हाला देवीला मोठा गंध लावायचा आहे. नथ असेल तर त्या जो आपण जे श्रीफळ घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्ही नथ घालून देवी तशी सजवू शकता किंवा मग तुमच्याकडे असा मुखवटा असेल तर तुम्ही देवी अशी सुद्धा सजवू शकता. त्याचबरोबर या पूजेमध्ये तुमच्याकडे आधीची महालक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल तो सुद्धा ठेवायचा आहे. आणि अन्नपूर्णा देवीची सुद्धा तुम्हाला इथे स्थापना करायची आहे. कारण आपण देवी महालक्ष्मीची पूजा करतो, व्रत करतो कारण आपल्याला वैभव हवं असतं, सुख समाधान संतती संपत्ती हवी असते. पण धनधान्याची देवी अन्नपूर्णा आहे आणि या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीसुद्धा या पूजेमध्ये ठेवायची आहे. कारण आपल्या घरामध्ये धनधान्याची वाढ व्हावी, आपल्याला जे आपण खातो त्यामुळे चांगलं आरोग्य लाभावं, त्यासाठी देवीचा आशीर्वाद मिळण्यासाठी देवीची सुद्धा मूर्ती ठेवायची आहे. आणि बाकी जे तुमच्याकडे असेल श्रीयंत्र किंवा मग गजांत लक्ष्मी हे सुद्धा ठेवा. आणि घंटी आणि शंख हे तर कंपल्सरी आपल्याला या व्रतामध्ये लागणार आहे. फळे लागणार आहे. त्याचबरोबर आंब्याचे डहाळे चौरंगाच्या चारही बाजूनी लावणं शक्य नसेल तर एक तरी डहाळा तुम्ही या पूजेमध्ये ठेवा. कारण या आंब्याच्या डहाळ्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर आपल्या प्रवेशद्वाराला सुद्धा आपल्याला या दिवशी आंब्याच्या डहाळ्यांचं तोरण लावायचं आहे. न चुकता तुम्ही प्रत्येक गुरुवारी हे तोरण लावा. हा नियमसुद्धा तुम्हाला पाळायचा आहे. तर हे सर्व नियम ज्या महिला व्रत करणार आहेत आणि ज्या महिला व्रत करत नाही त्यांनीसुद्धा पाळावेत. कारण प्रत्येकाला तर महालक्ष्मीची कृपा हवीच असते. त्यामुळे अगदी सर्व घरांमध्ये हे नियम पाळावेत. त्याचबरोबर ज्या व्रत करणाऱ्या महिला आहेत त्यांनी या दिवशी कोणाला वाईट बोलू नये, कोणाबद्दल वाईट विचार करू नये. आणि संध्याकाळी तुम्हाला या दिवशी इतर महिलांनासुद्धा तुमच्या घरी हळदी कुंकवाला बोलवायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सायंकाळी तुम्हाला दिवा लावायचा आहे. पूजा मांडणी तुम्ही सकाळी मांडा, दुपारी मांडा किंवा सायंकाळी प्रदोष काळामध्ये मांडा. जसा तुम्हाला वेळ मिळेल तशी तुम्ही पूजा मांडणी करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला सायंकाळी आवर्जून तुमच्या मैत्रिणी, शेजारणी अशा 5-7 सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलवायचं आहे. आणि हळदी कुंकू देऊन त्यांना एक फळ म्हणजे तुम्ही केळी एक अर्धी देऊ शकता. यथाशक्ती तुम्हाला जे द्यायचं असेल ते तुम्ही त्यांना एक फळ देऊ शकता किंवा मग चहा पाणी करू शकता. तर हे सुद्धा तुम्हाला सायंकाळी करायचं आहे. कारण ज्या महिलांना आपण हळदी कुंकवाला बोलू त्यांच्या रूपामध्ये देवी महालक्ष्मी आपल्या घरामध्ये हळदी कुंकवास येत असते. आणि हे तुम्हाला प्रत्येक मार्गशीर्षच्या गुरुवारी करायचं आहे. आता बऱ्याच जणांकडे शेजारी कुणी महिला म्हणजे जॉबला जाणाऱ्या असतील, त्या येत नसतील तर तुम्ही अगदी त्यांना त्यांच्या वेळेनुसार रात्री 8-9ला बोलवलं तरीसुद्धा चालतं. तर या पद्धतीने किंवा एखादी महिला आली तरी चालेल. जर नसेलच कोणी तर तुमच्या घरामध्ये तुमची स्वतःची मुलगी असेल तर तुम्ही तिलासुद्धा हळदी कुंकू लावा. तिची प्रदोष काळामध्ये जेव्हा तुम्ही कहाणी आरती कराल तेव्हा तिचंच महालक्ष्मी म्हणून तुम्ही तिचा आशीर्वाद घ्या. तुमची मुलगी किंवा आपली मुलगी हीच आपली महालक्ष्मी आहे.
या दिवशी शक्यतो महिलांनी पिवळे वस्त्र घालूनच पूजा करावी आणि शक्यतो महिलांनी साडीच घालावी. जरी तुम्ही ड्रेस घालत असाल तरी महालक्ष्मी व्रत करताय तर मग पूजा मांडणी कहाणी वाचताना आरती करताना तुम्ही पिवळी साडी घाला किंवा ज्यांना नाही शक्य होत त्यांनी पिवळा ड्रेस घातला तरी चालेल. पिवळ्या रंगाचं जास्तीत जास्त कपडे घालण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर या दिवशी उपवास सोडताना सुद्धा तुम्हाला पिवळे पदार्थ जर तुम्ही आहारामध्ये बनवले तुमच्या जेवणात तर खूप चांगलं आहे. यामध्ये तुम्ही मूग डाळीचं वरण किंवा मूग डाळी पासून जे पदार्थ होतात ते करू शकता. मूग डाळीचा शिरासुद्धा तुम्ही नैवेद्यासाठी करू शकता. हरभऱ्याच्या डाळीचे पदार्थ करू शकता. त्याचबरोबर तुम्ही पिवळा भात करा जो दत्तगुरूंना सुद्धा फार प्रिय आहे. आणि दिवसभरामध्ये शक्यतो तुम्हाला भाताचं सेवन या दिवशी करायचं नाही कारण आपल्याला देवी महालक्ष्मींसोबत भगवान विष्णूंची सुद्धा या दिवशी सेवा करायची आहे. तर दिवसभर तुम्हाला या दिवशी भात वर्ज्य करायचा आहे. आणि मग संध्याकाळच्या जेवणामध्ये भाजी चपाती शिरा म्हणा तुम्ही गोडाचं काहीतरी करा. शक्यतो महाराष्ट्रामध्ये तर गुरुवारी प्रत्येक घरामध्ये बनवला जाणारा पदार्थ म्हणजे खीर पोळी किंवा बासुंदी पोळी म्हणजे चपाती किंवा मग एखादी सुकी भाजी मेथी असेल शेपू किंवा कुठलीही पालेभाजी. तर असा तुम्ही स्वयंपाक बनवू शकता. तर भक्त हो एकंदरीत काय तर आपल्याला गुरुवारच्या आपल्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थांचा जास्तीत जास्त उपयोग करायचा आहे. म्हणजे हे पदार्थ बनवायचे आहेत आपल्या आहारामध्ये याचं सेवन करायचं आहे. श्री गुरु दत्त महाराजांचे पिवळे गुरुवार हे व्रतसुद्धा मार्गशीर्ष महिन्यात केलं जातं किंवा त्यानंतरच्या महिन्यापासून म्हणजे काही महिलांना मार्गशीर्ष गुरुवार असतात त्यांना शक्य नाही झालं तर त्यानंतरच्या गुरुवारपासून हे व्रत केलं जातं जे स्वतः मी केलेलं होतं पुत्रप्राप्तीसाठी. यावरती मी आधीच एक स्वामी संदेश शेअर केला होता आणि साक्षात स्वामी महाराजांच्या कृपेनेच ती माहिती शेअर केली होती. खूप जास्त तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. तुमच्यापैकी कोणी तो पाहिला असेल तर खरंच तुमचे खूप आभारी आहे. पाहिला नसेल तर अवश्य पहा. तुमच्या मैत्रिणीला तुमच्या मुलीला बहिणीला इतर नातेवाईकांना सुद्धा त्या माहितीचा उपयोग होईल. आणि पुत्रप्राप्तीसाठी किंवा मग संतानप्राप्ती असो किंवा तुमची खूप कठीण इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी एकमेव व्रत आहे श्री गुरुदत्त महाराजांचं. ते तुम्हाला जर पाहिजे असेल त्याची माहिती तर मला कमेंटमध्ये सांगा. त्यानुसार मी तो व्हिडिओ लवकर शेअर करेल. हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारपासून सुद्धा सुरू केलं जातं किंवा नंतरसुद्धा हे सुरू करतात. कसं करायचं काय यावरती आपण माहिती शेअर करू पण तशा तुमच्या कमेंट असतील तर. त्याचबरोबर आता ही झाले आपले सर्व नियम पाळायचे. या दिवशी केस कापायचे नाहीत, दाढी करायची नाही. पुरुषांनी सुद्धा हा नियम पाळावा. जरी महिलांना उपवास आहे तरी त्या आपल्या संसारासाठीच करत आहात त्यामुळे ही काळजी पुरुषांनी घ्यायची आहे. महिलांनी स्वतः थ्रेडिंगसुद्धा करायची नाही किंवा वॅक्स वगैरे महिला करत असतात इतर बाहेर जायचं असेल तर. मग असं काहीही तुम्हाला या दिवशी करता येणार नाही. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं तुमच्या घरामध्ये वातावरण आनंदी ठेवा. सायंकाळी प्रदोष काळामध्ये मुख्य दरवाजा उघडाच ठेवा आणि मुख्य दरवाजाला तुम्हाला संध्याकाळी हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे. धूपदीप दाखवायचा आहे. एक दिवा उंबऱ्याजवळ म्हणजेच प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे. त्याचबरोबर तुळशीमध्ये सुद्धा दिवा ठेवायचा आहे. अगरबत्ती लावायची आहे. तुळशीची सुद्धा हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी आपले दारे खिडक्या अजिबात बंद करायचे नाहीत आणि घरामध्ये तुम्हाला एक 6 पावणे 6 ते 7:30 पावणे 8पर्यंत टी व्ही वगैरे लावायची नाही किंवा मुलांनासुद्धा लावू द्यायची नाही. जर लावलं तर यावरती मुलांनी अवश्य चांगले कार्यक्रम पाहावे. घरामध्ये सायंकाळी 1.5 ते 2 तास कसलाही गडबड गोंधळ करू नये. वादविवाद तर अजिबात होऊ देऊ नका. दिवसभरसुद्धा घरामध्ये कटकटी होऊ देऊ नका. जेवढं घरामध्ये तुम्ही शांतता ठेवाल नियम पाळाल तेवढेच तुमच्या घरामध्ये देवीचं जे आगमन झालेलं आहे ते स्थिर स्थावर होईल आणि देवी तुमच्या घरामध्ये अखंड वास्तव्य करील. त्यासाठी जे जे करता येईल ते ते करा. जेवढं आपण साजरं संगीत करू तेवढीच देवीची आपल्यावरती कृपा होईल. तर भक्त हो या व्हिडिओमध्ये मी सर्व माहिती सांगितलेली आहे. प्रश्न राहिला
तो मासिक धर्माचा. जर तुम्हाला पुढच्या काही गुरुवारी मासिक धर्म आला तर त्या महिलांनी फक्त उपवास करायचा आहे. पूजा मांडणी आपल्याला इतरांकडून करून घेता येते. तर तुमच्या घरामध्ये सासू असेल, जाऊ असेल, इतर कोणी महिला असतील किंवा शेजारी एखादी मुलगी असेल तिच्याकडून तुम्ही पूजा मांडणी करून घेतली तरी चालेल. तुमची इच्छा असेल तर. नाही केली तरी काही हरकत नाही, पण उपवास हा तुम्हाला करावाच लागणार आहे आणि तो तुम्हाला संध्याकाळी सोडावा लागणार आहे. त्याचनंतर जर सूतक आणि विटाळ आला तर पूजा मांडणी करता येत नाही, पण उपवास करावाच लागणार आहे. अशा पद्धतीने मग तुम्ही पौष महिन्यामध्ये तुमचे काही गुरुवार करा आणि एकूण 5 गुरुवार हे पूर्ण करा. त्याचबरोबर तुम्ही स्वामींचे सुद्धा कमेंट होत्या की आम्ही स्वामींचे गुरुवार करत आहोत, 11 गुरुवारचं व्रत आहे. मग पूजा मांडणी कशी करायची? तर स्वामींच्या सेवेची पूजा मांडणी तुम्हाला वेगळी करायची आहे आणि लक्ष्मी व्रताची पूजा मांडणी वेगळी करायची आहे. एकच तुम्ही तो उपवास पकडू शकता. फक्त मांडणी वेगवेगळी आहे, सेवा वेगवेगळ्या आहेत आणि आपलं जे जे व्रत आहे ते पूर्ण होणारच आहे. भलेही आपण एक वेळात जेवण करतो किंवा उपवास एकदा सोडायचा आहे, पण दिवसभरामध्ये आपल्याला वेगवेगळी मांडणी करायची आहे. वेगवेगळ्या उपासना, वेगवेगळं पाठांतर पठण करायचं आहे. म्हणजेच आपल्या ह्या सेवा वेगवेगळ्या आहेत. त्यामध्येच आलेली आहे दत्त जयंती. तर आपण दत्त जयंतीविषयी गुरुचरित्र पारायण मांडणी कशी करायची त्या व्हिडिओवरती कमेंट होत्या की ताई गुरुवार आलेले आहेत आणि मग गुरुचरित्र पारायण करता येते का? तर हो, करता येते. तुम्ही गुरुचरित्र मांडणी जी तुमची करणार आहात 20 तारखेपासून सुरू करणार आहोत, तर मग तुम्ही मांडणी तुमची सेपरेट करायची आहे तुम्हाला आणि गुरुचरित्राचं जे तुमचं एक निश्चित वेळ असेल किंवा ज्या वेळी तुम्ही वाचन करणार आहात गुरुचरित्र पोथी ती तुम्हाला तुमची वाचून घ्यायची आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही मग महालक्ष्मी व्रताची मांडणी करा आणि याची अगदी कहाणी छोटीशी असते, आरती असते, बस. अशा सेवा तुम्हाला करायच्या आहेत. तर प्रत्येक गुरुवारी काय करावे, काय टाळावे आणि कोणते नियम पाळावेत याची माहिती सविस्तर पाहिली. माहितीसुद्धा जरा मोठी झाली, व्हिडिओ मोठा झाला, त्याबद्दल क्षमस्व. पण माहिती महत्त्वाची होती. अजूनही काही प्रश्न असतील कमेंटद्वारे सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल माहिती पाहू आणि तुम्हाला माझी पूजा मांडणी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, निःशुल्क आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील घंटी प्रेस करा, म्हणजे तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला पाहायला मिळेल. आजची सेवा स्वामी आई चरणी, देवी महालक्ष्मी चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय माता दी.